बीडमध्ये जरांगे पाटलांची सभा होणार आहे, मात्र त्या सभेच्या आधीच बीडमध्ये 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली आहे। जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेली आहे। बीडमध्ये 23 तारखेला जरांगेंची इशारा सभा होणार आहे, तर बीडमध्ये 23 डिसेंबर रोजी जरांगे पाटलांची इशारा सभा होती आहे। याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे। सभेच्या पार्श्वभूमीवर 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू असून यापैकी 375 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे। जी जाळपोळीची किंवा तोडफोडीची यापूर्वी घटना घडलेली त्याची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी आम्ही पोलीस विभाग हा कसोशीने प्रयत्न करतो आहे। सगळ्या अँगलनी कोणी समाजकंटक याचा गैरफायदा घेऊ नये याचा देखील आमचा प्रयत्न आहे आणि या सभेमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये किंवा या सभेच्या नंतर देखील कुठला गोंधळ होऊ नये हा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत। आता त्यातल्या बऱ्याच लोकांचे झालेले आहेत, आम्ही जवळजवळ 400 लोकांची यादी होती, पण त्यातल्या आता बऱ्यापैकी प्रतिबंधक कारवाई झालेली आहे। आता काय 20-25 आता बाकी असतील, ती देखील आपण आता पूर्ण करून घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।